गाईस ताईला नेलं होतं ह्या हॉस्पिटलमध्ये विटाई. तो ताईला दही कलाकंद घेतला आहे मिठाईमधून. दही कला टाइमपास चालू आहे आज संडे. हे सचिन हे गाईस गुड मॉर्निंग. सो गाईज मी आता उठलो आहे. आता मी शेविंग करतो. दाढी काढायची आहे मला. आणि 15 दिवस झाले मी दाढी नाही काढली आहे गाईस. दाढी आता पूर्ण आली आहे मला. काढून घेतो, नाही तर अजून मी 15 दिवस ठेवली तर अजून पूर्ण भरून जाणार दाढी. मी पहिले ठेवायचो, आता नाही ठेवतो. बट मी काढून घेतो आता दाढी गाईस. झोप लागत आहे आणि संडे आहे आजचा. एकतर संडे वर्किंग आहे. चला गाईस मी रेडी वगैरे झालो आहे. आणि गाईस बघा बीएड काढली तर कसं दिसत आहे मी. ते पण 15-20 दिवसानंतर काढली आहे ना. गोरा गोरा दिसत आहे मी. गाईस कमेंटमध्ये नक्की सांगा बीएडवर चांगला दिसतो की विदाउट बीएडवर चांगला दिसतो मी. चला आता मी निघतो. ताई तरी झोपून आहे. ताई डब्बा देत होती. तिला म्हटलं असू दे. मी तिला उठवलंच नाही. म्हटलं तू झोपून राहा. चला आता निघतो गाईस मी. वेळ होणार नाही तर मला. चला ओ गुड मॉर्निंग सचिन. रस्त्याला ये. चला गाईस ऑफिसला पोचलाय. जातो आता आम्ही. सचिन आज अपना 6 घंटे. हां आज काही 6 घंट्याची शिफ्ट आहे आमच्या. 6 घंट्यातच काम आहे. का दिसतो सचिन बीएड काढल्यावर? अजय देवगण. अजय देवगण. गाईस कस्टमर पण बोलत आहे की संडेला कॉल करतात का तुम्ही? संडेला सुट्टी नाही का तुम्हाला? कस्टमर पण खूप भारी भेटतात. काय करायचं, काम तर करावंच लागेल. गाईस ब्रेक झाला आहे. आता जेवायला चाललो आहे आम्ही. आमच्या टीममधले आहे सचिन, शैलेश भाऊ, सिद्ध्या भाऊ. ते आलं पण आपण 8 फ्लोअरला. अरे बापरे. सच्या 8 फ्लोअर आलं पण माहीत पण नाही पडला. चला जेवण करूया. सच्या कशाची भाजी आहे? छोले कुठं आहे? अच्छा मी टिफिन नाही आणला आहे गाईस. तो सचिन मला चारणार आहे टिफिन. चारतो काय? तो जेवतो काय आता आम्ही. भूक लागली आहे. आणि इथून व्ह्यू बघायला मस्त मजा येते. संडे वर्किंग. काय आता वडापाव खात आहे आता आम्ही. जेवण तर झालं आहे तरी भूक लागली होती. भैया से काट के तो ना आला पार्सल है. काही तास पूर्ण टाइमपास केला आहे.
कस्टमर पण बोलत होता की संडेच्या दिवशी पण तुम्हाला काम असतात का. आता त्यांना काय सांगू की संडेच्या दिवशी पण काम असतात आम्हाला. निव्वळ बसून आहे फक्त, टाइमपास चालू आहे आज संडे. हे सचिन आणि हा सचिन बघा. काय सचिन पार्टी काढू का? गाईस पूर्ण आज काय रे सचिन आज टाइमपास झालाय पूर्ण ना. टाइमपास झालाय. संडे पूर्ण मॅडम बोलले होते 6 तास फक्त. हे बघ ना पाणी. पाणी आहे ना. ऑफिस झाला आहे आज. 6 तासाचीच आमची ड्युटी होती. तो झाला आहे. चल संडेच्या दिवशी चांगलं एक हाफ डे समथिंग असं झालं आहे आपलं काम. म्हणजे काम तर काही घंटा गेलं नाही, फक्त निव्वळ बसून होतो, रील्स स्कोर करत होतो, अजून काही नाही. स्कूटी काढतो आणि सगळ्यात पहिले तर ताईला फोन करतो आता निघतो म्हणून मी. गाईज घरी आलो आहे आणि बघा ताई साफसफाई चालू आहे. दिवाळी येत आहे ना, दिवाळीला तर नाही राहणारी तर म्हणून साफसफाई करते आहे ताई. आता थोडी साफसफाई चालू आहे, तर आम्ही थोडं करत आहे आता साफसफाईची कामं. आम्ही पूर्ण आवरलं आहे, आता थोडं अजून बाकी आहे. वरचा जो सज्जा आहे ना पूर्ण साफ केला आहे गाईज आम्ही. आता आम्ही बंटूला साफ करत आहे. इकडे गाणे चालू आहे. आहे बघा बंटू. गाईज फॅन झाला आहे बेडरूमचा, आता हॉलचा बाकी आहे. काही आमचे कामं वगैरे आवरून झाले आहे. आम्ही जेवण करत आहे. ताईनं बिर्याणी बनवली आहे गरम गरम. काहीच मस्त पोट भरून जेवलो. ताईनं मस्त बिर्याणी बनवली होती. पण काहीच बघा ताईला बरं नाही आहे, तिला खोकला झाला आहे. ते पण कुठला शिवगप म्हणजे चांगला झाला आहे ना खोकला. ते काय नाव खोकल्याचं? स्वीट खोकला. इकडे बघ, स्वीट खोकला. चल ग, स्वीट खोकला. अरे होशीन बराबर रे बाबा. हे मास्क बस लावून कुठं काय कुठं गाईस. ताईला नेलं होतं ह्या हॉस्पिटलमध्ये विटाई. तो ताईला दही कलाकंद घेतला आहे मिठाईमधून. दही कलाकंद पार्सल घेतलं आहे आम्ही. सो आता आम्ही चाललो आहे. आता थंड होऊन जाईन. अच्छा थंड होऊन जाईल म्हणजे दही कलाकंद म्हणजे काय गरम असते काय? हा वेलकम मॅडम. डोकं दुखत आहे. आम्ही घरी आलो आहे. इथं ताई मेडिसिन खाते आणि तिचं डोकं दुखत आहे. काय तिचं काय कळलं ना काही. तब्येत खराब आहे, कधी चांगलं वाटतंय कधी. आणि दवाखान्यात पण अशी जाते मिठाई खायला. बघा आता कशी असते. हा ए कलाकंद गरम होईना. कलाकंद गरम राहते रोहिणी ते. हा थंड राहते. चला गाईज आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. तो दिवाळीची आमची साफसफाई वगैरे झाली आहे गाईज. जास्त काय होतं नाही. आणि बघा किती क्लीन दिसत आहे आता. पंखा सेम रोहिणी तेव्हानी. हा हिचके आले. तुला कोण आठवण करत आहे आणि कोण शिवा देत आहे मला नाही माहीत. हा आठवण करत आहे की कोणी शिव्या देत नाही. चला काही मी ब्लॉग एंड करतो. सो मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम राहू द्या. आणि लवकरात लवकर ताईची तब्येत चांगली होईल आणि लवकरात लवकर ताई नाचतात. मग बघा तिचं तोंड बघा. गोड्या का तरी. चला गुड नाईट. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. बाय.